नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 किमान उच्च पेन्शनबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 किमान उच्च पेन्शन। सरकार EPFO खासदार आमदारांना काळे झेंडे दाखवण्याच्या मनस्थितीत पेन्शनधारक। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, EPS 95 किमान उच्च पेन्शन म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत 7,500 रुपयाची मागणी पूर्ण न झाल्यामुळे पेन्शनधारक आता उघडपणे पुढे येत आहे। वाढीव पेन्शनमध्ये ही समस्या आहे। खासदार आणि आमदारांना घेराव घालण्याची चर्चा आहे। केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी पेन्शनधारक आता एक नवीन मार्ग स्वीकारण्याचा दावा करत आहेत। यासाठी आंदोलकांना सूचना देण्यात आल्या आहेत। मित्रांनो, पेन्शनधारक रामशंकर शुक्ला म्हणतात की 78 लाख पेन्शनधारकांपैकी फक्त 5% सक्रिय आहेत। प्रत्येक जिल्ह्यात फक्त 1 लाख लोक असले तरी त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध करावा आणि केवळ खासदार आणि आमदारांना निवेदन सादर करू नये। फरक दिसून येईल। सरकार आणि EPFOचे चित्र राष्ट्रीय पातळीवर समोर येईल। दरम्यान पेन्शनधारक सनत रावल म्हणाले, आपण काय करावे जेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय दिला नाही आणि कर्मचाऱ्यांना 2 श्रेणीमध्ये विभागले। 2014 पूर्वी निवृत्त झालेले आणि 2014 नंतर निवृत्त झालेले। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व कर्मचाऱ्यांना लागू असलेला एक समान निर्णय जाहीर करावा। NSE चळवळीला 9 ते 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण आम्हाला EPS 95 पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना फक्त खोटे आश्वासन मिळालेले आहे। पेन्शनर मनकुटला नागेंद्र बाबू म्हणाले, कृपया EPS 95 किमान पेन्शन वाढीबद्दल हताश होऊ नका, कारण NSE नेते त्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत। जर कोणी त्यांना योग्य सूचना देऊन मदत केली तर ते या महान कार्यासाठी उपयुक्त ठरू शकते। तुमच्या सूचना आमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देतील। त्यांनी सुचवले की आपल्या NSE नेत्यांनी थेट पंतप्रधानांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे। किमान EPS 95 पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी गेल्या 8 वर्षापासून उपस्थित होत असलेल्या मुद्द्याची जाणीव करून देऊन त्यांचे आशीर्वाद घ्या। सध्याच्या गंभीर परिस्थितीत हा एकमेव मार्ग आहे। जरा विचार करा साहेब, ते असे बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।